नमस्कार मित्रांनो, तर आपलं 2000 पक्ष्यांचं प्युअर गावरानचं पोल्ट्री फार्म आहे. तर तुम्ही पाहू शकता असं मुक्त संचारमध्ये आपण कुक्कुटपालन करतो आणि गावरान कोंबड्यांना ना फिरण्यासाठी जागाच लागते. म्हणजे गावाकडे ज्या 4-2 कोंबड्या पाळल्या जातात त्या आपण कधी पाहिलं का? कधी पण उकिरड्यावर घराच्या अंगणात बाहेर चरतच असतात. त्यामुळे आपण या प्रकारे असं जाळीचं कंपाऊंड केलेलं आहे त्यांना फिरण्यासाठी, जेणेकरून आपलं खाद्य पण जरा कमी लागेल. आणि गावरान कोंबडी असते ना तिला 20% म्हणजे तिला जे खाद्य लागतं त्या खाद्यातलं 20% ती स्वतः आपलं खाद्य भागवते. त्यामुळे आम्ही अशा प्रकारे शेडला अटॅच असं तार कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून कोंबडी बाहेर दिवसभर फिरू शकते. आणि ह्या कोंबडीचं गावरान वैशिष्ट्य म्हणजे ही जात खूप ॲक्टिव्ह असते. संध्याकाळ झाली, रात्र व्हायला लागली ना की लगेच ही कोंबडी जाळी शेडमध्ये आतमध्ये जाते. अंधार पडायच्या आतमध्ये ती कोंबडी अंधार पडायच्या आधीच ती कोंबडी शेडमध्ये आतमध्ये जाते. तर सुरुवातीला ना समजत नाही खाद्य मॅनेजमेंट कसं करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाद्य मॅनेजमेंटच आहे. तर जास्त पैसे आपल्याला खाद्यालाच लागतात यामध्ये. तर आम्ही यूट्यूबवरून म्हणा किंवा कसं पण आम्हाला हायड्रोपॉनिक विषयी समजलं आणि आपण हायड्रोपॉनिक प्रोजेक्ट सुरू केला. हायड्रोपॉनिकच्या आधी मेथी घासाचा एक विचार केला, पण मेथी घासाचं कटिंग, त्याचा मेंटेनन्स, त्याला एवढी मोठी जागा लागणार, परत त्याचं पाणी द्यायचं, हा सगळं प्रश्न होतेच. म्हणून हायड्रोपॉनिक बेस्ट आहे असं आम्हाला वाटलं. तर हायड्रोपॉनिकमध्ये हा 8 दिवसाचा खेळ आहे मित्रांनो. यामध्ये पहिला 1 दिवस मका भिजायला टाकायची आणि नंतर 2 दिवस पोत्यामध्ये त्याला मोड आणण्यासाठी ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी ट्रेमध्ये ती मका जाणार. तिसऱ्या दिवसापासून तर त्याच्यानंतर 7 दिवस लागतात. 7व्या म्हणजे 8व्या दिवशी ते चांगली त्याची स्ट्रॉंग ग्रोथ होते. तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असेल ना तर हायड्रोपॉनिकचे आपण पहिलेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तिथं जाऊन तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता. तर हा आपला हायड्रोपॉनिकचा सेटअप आहे मित्रांनो. जे मध्ये ट्रे दिसत आहेत ना ते पूर्ण ग्रोथ झालेले आहे, म्हणजे ते आपण कोंबड्यांना आता टाकू शकतो. आणि जे खाली ट्रे ठेवलेले आहेत ना ते काल मी ठेवलेले आहेत, त्याला आता 8 दिवस लागणार. म्हणजे अशी रिसायकल चालू झाली पाहिजे. पूर्ण मका एकाच दिवशी टाकून उपयोग नाही. जेवढे आपल्या कोंबड्यांच्या नियोजनानुसार, म्हणजे जेवढे आपल्या कोंबड्यांच्या संख्येनुसार जेवढं आपलं खाद्य एका दिवशी लागतं त्याप्रमाणे आपण मका दररोज भिजू घालून त्या अंदाजाने रेशो काढून आपण त्यानुसार नियोजन केलं पाहिजे. तर हे 6 दिवसाची ग्रोथ आहे. डे 6 हे आपण 2 दिवस झालेले आहे ट्रे, तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे. तर आता आणि हे 3 दिवस झालं, हे 4 दिवसाचे आहेत. म्हणजे जसं मला दररोज लागतं तेवढंच मी भिजत घालते, त्यानुसार चक्र चालू ठेवत राहते. आणि बाकी कष्ट काहीच नाही आणि खर्च पण काही नाही. जो मकाला लागणारे दररोजचं तेवढंच. इथं पाणी फक्त स्वच्छ पाहिजे. इथं ना खत लागतं ना कोणते औषधं लागतात. फक्त मुळ्या स्वच्छ राहिले पाहिजेत. पाणी जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही पडलं पाहिजे. तर मुळ्या पांढऱ्या स्वच्छ पाहिजेत. बुरशी नाही झाली पाहिजे. पाणी जास्त झालं तर बुरशी होती आणि पाणी कमी झालं तर मका जळू शकते. त्यामुळे हा मेंटेनन्स सांभाळायची फक्त गरज आहे आपल्याला. तर थोडं डिटेलमध्ये पाहू. एकाच दिवशी पूर्ण ट्रे भिजत घालायची गरज नाही आहे. म्हणजे एका दिवशी आपल्याला 5 ट्रे जर लागणार असतील ना तर 5च ट्रेची मका भिजू घालायची आणि 5च ट्रे टाकायचे. म्हणजे हळूहळू हे चक्र एक 10 दिवसाचं चक्र बनतं. पहिल्या दिवशीची मका आपल्याला 10व्या दिवशी खायला तयार होते, दुसऱ्या दिवशीची 11व्या दिवशी, म्हणजे आपलं असं चक्र चालू राहतं. आणि यापासून खूप फायदे आहेत मित्रांनो. कोंबड्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अंड्याच्या कोंबड्या असतील तर अंडे उत्पादनही वाढतं. खाद्याचा पण कमी खर्च होतो. पाणी पण कमी लागतं, वेळ पण कमी लागतो. बघण्याची पण सारखी गरज नाही आहे. ॲटोमॅटिक कंट्रोलर बसवल्यावर त्याची पण गरज लागत नाही आणि जास्त जागा पण लागत नाही. प्रोटीन्स भेटतात, विटॅमिन भेटतात. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या बॉडीतील हीट मेंटेन होते. यापासून बरेच फायदे आहेत आणि बिना खर्चिक काम आहे हे. आणि जर तुम्हाला याविषयी पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपले व्हिडिओ आहेत ते तुम्ही चेक करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा.